नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? बऱ्या आहात का तुम्ही? तुम्ही बरे असाल, खुश असाल, आनंदी असाल. तर आमच्याकडं आज बेत खूप छान आहे. आजीच्या तोंडाला चव यावी म्हणून बाबांनी मटण आणले. आज पाया आणि मटण आणलंय. ते बघा, हे पाया आहे आणि हे मटण आहे. तर आधी पाया आपण शिजवून घेऊया आणि नंतर मग मी मटण शिजवणार आहे फोडणीला. तर हे वाटण आहे बघा. यात खोबरं, कोथिंबीर, लसूण, आलं असं वाटण आहे. हिरवं वाटण आहे. नमक 2 चमचे त्यात का अजून 2 चमचे टाकायचे. तर ह्या मटणाला नाही का हळद मीठ लावून ठेवले. आणि पाया आहे त्याला पण हळद मीठ लावून ठेवले. तर ह्याच्यामध्ये मीठ कमी होतं. अमृताला 2 चमचे टाकले, अजून 2 चमचे टाकते म्हणजे छान अशी आपली भाजी होईल. तुम्ही कसं बनवता, कशा पद्धतीनं बनवता ते मला सांगा तुम्ही कमेंट करून. आम्ही वाटण टाकूनच करतो, कारण वाटण खोबऱ्याचं थोडं वाटण जास्त नाही टाकत, थोडं टाकतो. खूप छान भाजी होती त्याची, एकदम टेस्टी होती. पातळ अशी नाही का, कुस्करून खाण्यासारखी. लाईट आता मी गॅस पेटवते. माझ्याकडे हा फॉर्च्युना कुकर आहे. 10 मिनिटात मटण तयार होतं बघा. त्याला वेळ लागत नाही. त्याला याच्यामध्ये मी फक्त वाटण टाकणार आहे. गरम मसाला वगैरे काय टाकणार नाही, कारण वाटण टाकलं ना खूप छान लागतं. पायाचं म्हणजे सूप आहे ना ते. का 1 चमचा मी नाही, 1 ते 2 चमचे वाटण टाकत आहे. हा चमचा आहे तो छोटा चमचा आहे खोबऱ्याचं वाटण. हे बघा 2 चमचे टाकले. आणि आपण थोडंसं तेल टाकूया, कारण हे पायाला तेल वगैरे नसतं ना. थोडंसं तेल टाकू. साधारण मी 1.5 पळी तेल टाकले, छोटीशी पळी आहे ती. आणि ह्याला मी लावून घेते वाटण. गरम पाणी तर वाटण मी सगळ्याला चोळून लावलंय. मी 4 लोकांसाठी बनवत आहे. मी टाकते फोडणीला. हा बघा पाया. पाया मुंडी हे कमरेला मुंडी चांगली असते, पाय चांगले असते. ज्याला अशक्तपणा आलाय, ज्यांची कंबर दुखते, त्यांनी हे खावं आवर्जून. तर आमच्या आजीला थोडंसं अशक्तपणा आल्यासारखा वाटतोय, म्हणून हे आणलंय. आता आजी खाणार आहे. आता हे मटण आहे. या मटणाला पण हळद मीठ लावून ठेवलंय. आता मी हे हिरवं वाटण वाटून घेतलंय ना, ते पण ह्याला चोळून घेते. मी ओलं खोबरं वापरलंय, तुम्ही वाळलं खोबरं वापरलं तरी चालेल. हे बघा, कांदा आणि लसूण ह्याला मिक्सरला वाटून घेतलाय.
काय मटणला आपण लावून चोळून घेतलंय, तर मला असं वाटतंय थोडं कमी पडलंय. याचे 2 तुकडे करायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी होतं, ते पाणी आटलंय. तर जेवढं 4 लोकांसाठी मी बनवत आहे, तर 4 लोकांपुरतंच मी पाणी टाकत आहे. ते पाणी मी गरम केलेलं आहे. शक्यतो नॉनव्हेजला गरम पाणीच वापरा. आता मी काय करणार आहे, दुसऱ्या शेगडीवर ते पाया सूपचं ठेवलंय. आता ह्याच्यावर मी मटण फोडणी देणार आहे. बाबू आमचा हडपसरला गेलाय, त्याची लय गडबड असते की कलिजी वगैरे काय असेल तर खायची. त्याला कलिजी खूप आवडते आमच्या बाबूला. बाबू म्हणजे आणवी, अगदी आवडीनं खाते कलिजी. तर आता मी मटणाला फोडणी देणार आहे. नाही, नंतर टाकते. टाकून घेऊया आपण. लसूण आणि टमॅटोची पेस्ट टाकलेली आहे. सॉरी, टमॅटो आणि कांद्याची पेस्ट टाकलेली आहे. आपला कांदा आणि टमॅटो चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा, म्हणजे भाजून घ्यायचा. टमॅटोचं पण नाही का पाणी सगळं हे झालं पाहिजे, निघलं पाहिजे. मटण आणलं आणि आजीला लगेच भूक लागली बघा. आजी म्हणायला लागले भूक लागली मला. आपण कांदा लसूण फ्राय केला. आता मटण टाकले. आता मटण शिजवायचे. मस्त असा वास येतोय. थोडा मसाला नाही का टाकते. मसाला आहे ना, टेस्टसाठी टाकलाय मी.
कारण आम्ही घरगुती जे जे काळा मसाला करतो ना वर्षभराचा, त्यातमध्ये भरपूर गरम मसाला असतो, तर टाकायची काही गरज पडत नाही. परंतु तरी पण मी नाही काय टेस्ट चांगली यावी म्हणून मी हा थोडासा गरम मसाला टाकला. आपण यातमध्ये फक्त मटण शिजवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर पातेल्यात भाजी बनवणार आहोत. पाणी वर येईल काय का आणि पाणी टाकले ह्याच्यामध्ये. हा छोटासा कुकर आहे. आता वरच्या शेगडीवर हे ठेवून टाकते आणि इथं मी भाकरी बनवणार आहे. एका काटवट घेतलेले आहे. आता ह्या काटवटीमध्ये मी भाकरी करणार आहे. मटण म्हटलं की भाकरी पाहिजे, कारण मटणाला भाकरी शिवी नाही का चव येत नाही. आमच्या घरात तर भाकरीच लागते मटण आणलं की. तुम्हाला काय आवडतं मटणाबरोबर खायला ते कमेंट करून सांगा. भाकरी करणं हे खूप सोपं आहे. आमच्या मुलं भाकरी येत नव्हती, परंतु तिनं प्रॅक्टिस करून करून इतक्या सुंदर भाकरी बनवायला लागली ना, पातळ एकदम खूप छान भाकरी बनवते. त्याला भाकरी जर शिकायची असेल ना तर ते प्रॅक्टिस करायला लागते. प्रॅक्टिसनं भरपूर येते, छान येते. आता थोड्या दिवसाने ती सोलापूर स्टाईलमध्ये पातळ एकदम भाकरी बनवते. खूप छान, म्हणजे मस्त फुलासारख्या भाकरी बनवते. आणि चपात्या पण इतक्या छान बनवते ना, खूप मस्त बनवते. सुरुवातीला येत नव्हतं. मी म्हटलं तिला प्रयत्न कर, तुला खूप चांगल्या भाकरी येते. प्रयत्न करत राहिली, मस्त सुंदर. आता इतके छान भाकरी बनवते ना, आणि अगदी असे शेकते शिगडीवर. जसं आरावर शेकतात ना तसं शिगडीवर शेकून अगदी असे कुरकुरीत भाकरी बनवते. मी आता काटवटीमध्ये करत आहे भाकरी. पंढरपूरवरून आणलेले हे काटवट. आपली एक भाकरी झालेली आहे बघा. बघा मग मला उलटामध्ये मटण म्हणलं की थोडीशी जाडसर भाकरी करावी लागती. त्याचं कारण असं की ते व्यवस्थित छान कुस्करून खाता येते. थोडीशी जाडसर भाकरी छान वाटते खायला.
दिसेल. तर ही भाकरी मस्तपैकी शेकली हो का. आता दुसरी भाकरी. असं हळू ठेवता येत नाही. हा साधारण मी 4-5 भाकरी बनवणार आहे. आता आपलं पायास सूप तयार झालेला आहे. कुकर उघडते. हो का पातेल्यात काढते. हो का हे पाया सूप आपलं तयार झालेलं आहे. ते आता आजीला देणार आहे मी. कसं झालंय ते बघायला. हो का आपलं सूप तयार आहे. आता हे आजीला देणार आहे. आजी सांगेल कसं झालंय ते. चमचे आजी नाही लय का आजीला आवडलं पाया सूप. छान झालंय म्हणते. तर करायला घेते मी. आता मी मटणाची भाजी करायला घेणार आहे. मटण शिजले का बघूया. मला पाणी दे पातेल्यात त्या. बघा आपलं मटण मस्तपैकी शिजलंय छान असं. बघा तसंच मस्तपैकी शिजलंय. आता याला मी फोडणी देणार. शिजले वाटतं. शिजलंय ना. मी ते वाटण नाही ना केलं का केलं. तेल त्याच्यामध्ये जास्त तेल झालं. ह्यातलं तेल काढून फोडणीला देतात. ते राहू दे वाटण. भाजीतच करते. आता हा आमचा घरगुती मसाला आहे. तो मसाला टाकते मी. तेलातच टाकणार. मस्त पैकी तरी येते तेल टाकल्यावर.
तेवढा साधारण 4 चमचे टाकलेले. मस्त अशी मटणाला फोडणी दिली. हे कुकर जे आहे ना तो धुवून टाकते मी आतमध्ये, म्हणजे हे सगळा मसालाच आहे याला भाग. नमक कमी आहे, नमक टाकते. साधारण हे 4 लोकांपुरतं बनवलेला. आता याला मस्त पैकी आता तरी आलेली आहे, कारण मी याच्यात तेल जास्त होतं म्हणून तेल मी फोडण्यात टाकलं. तर बघा किती तरीदार झाले कांदे. आम्हाला कसं ह्याच्याबरोबर खायला भाकरीबरोबर कुस्करून खायला आवडतं, सगळे कुस्करून खाणं पसंत करते, त्यामुळे मी असं पातळ केलं. मस्त अशी भाजी झाली, टेस्टी एकदम, खूप छान. आणि माझ्या लाडकीला आणवीला मिठाचं काढलं. आता आपली भाजी तयार झालेली आहे. आता आम्ही ह्याच्यावर ताव मारणार आहे, मस्तपैकी ताव मारणार. आता मी प्यायचे राहिले पायासू, सगळ्यांना दिलं. आता मी बघते टेस्ट कशी झाली ती पायासू. मटण झालंय, स्वयंपाक झालाय. आता आम्ही ह्याच्यावर ताव मारणार आहे. तर आता आजी पण सांगेल मटणाची भाजी कशी झाली. आजचा बेत मस्तपैकी आहे. हा, 1 पीस टाकते. आता मी वाढून घेते. भाकरी बघा आमच्या मोठ्या. कमी नाही, मस्तपैकी ताव मारणार आहे. खूपच छान झालं, टेस्टी, शिजले पण मस्त.